इयत्ता 8वी आज पाहत आहोत आपण मार्गदर्शिका. मार्गदर्शिकामध्ये आपलं चाललंय बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता चाललंय आपलं 10.4 झाले, आज 10.5 घेणार आहे. पहा 10.5 साठी आपल्याला काय काय हवं आहे. कोडी आहेत त्यामुळे आपल्याला वर्गसंख्या पाठ हव्यात, घनसंख्या पाठ हव्यात, मूळ संख्या, त्रिकोणी संख्या, पाढे, बेरीज पटापट करता यायला पाहिजे. ठीक आहे, चला पहिला प्रश्न पाहूयात. प्रश्नचिन्ह 10.5 चाललाय, लक्षात घ्या. प्रश्नचिन्हाच्या जागीचा पर्याय निवडा. असं कोण दिलंय. आता पहा यांच्याकडे जर बघितलं तर ते आपल्याशी बोलतात. काय म्हणतात, आम्ही कोण आहोत, मूळ संख्या आहेत, आम्ही प्राईम नंबर आहेत. बरं, मग ऑप्शन मध्ये प्राईम नंबर एकच आहे, मूळ तर आपलं तेच येणार आहे. तरी पण पहा 11 प्राईम नंबर, 13 प्राईम, 17 प्राईम, 19 प्राईम, 23 प्राईम, मग इथं 29 प्राईम, मग 31, 37 आणि 41. ठीक आहे, सगळ्या मूळ संख्या आहेत. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्या कोणत्याही पाढ्यात येत नाहीत त्या. सिन्सिअर मुलं असतात ते, कोणाच्याही घरी दारी जात नाहीत. प्रश्नचिन्ह जागेचा पर्याय निवडा. पहा दुसरा प्रश्न चाललाय आपला. आता पहा इथं 2चा वर्ग 4, 4तून 1चा वर्ग वजा केला, उत्तर 3 येते. ठीक आहे, 4चा वर्ग 16, 16तून 4च्या वर्गातून 3चा वर्ग केला, कोण उरला 7. 7चा वर्ग 49, 49 मधून 5चा वर्ग वजा केला, कोण येणार आहे 24. तसंच 6चा वर्ग 36, 36 मधून 2चा वर्ग गेला, किती उरतंय 32. 32 ऑप्शन 2 नंबरला आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न टिक केलं होतं आपण. बरोबर उत्तरासाठी 3 गुण मिळतात. पहा बरं का, बरोबर उत्तरासाठी 3 गुण मिळतात. चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतो. म्हणजे ते निगेटिव्ह सिस्टीम आहे, जी तुम्हाला पुढे जाऊन स्पर्धा परीक्षेला निगेटिव्ह सिस्टीम येते. अशा 50 प्रश्नांच्या प्रश्नपत्रिकेत सागरला 78 गुण मिळाले तर त्यांचे किती प्रश्न चुकले. अशी सिस्टीम असेल तर आपल्याला उत्तर ठोकता येत नाही, चुकलं की मार्क कमी होतात. मग ठीक आहे, एकूण प्रश्न किती होते 50. आपण असं धरू की त्याचे सगळेचे सगळे प्रश्न बरोबर आले असते, त्याला किती मिळाले असते 150. ठीक आहे, नाही 50 गुणिले 3, उत्तर बरोबर आले, एक पण चुकला नाही म्हणजे 150. पण त्याला मिळाले किती 78. यातून 78 वजा करा 2, 7 बरोबर आहे. 15तून 8 गेले 7, 72. 72 ला काय करायचं आपल्याला, हा एक गुण आणि हा 3 असे 4 ने भागायचे. 72 भागिले 4, 4 1 4, 3 उरले 3, 4 8 32, 18 उत्तर काय आहे 18. त्याचे 18 प्रश्न चुकले. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संख्येचा वर्ग त्या संख्येच्या निम्मा आहे. या प्रश्नात 2 अचूक पर्याय निवडायचे. पहा शक्यतो बऱ्याच वेळा 2च ऑप्शन एकमेकांच्या इक्वल येतात, दोघांचेच व्हॅल्यू इक्वल असतात, तर त्यावेळेस ते आपण लिहू शकतो. आता 2च्या बरोबर हा असतो का, नाही. याच्या बरोबर हा आहे का, हा. याचा पण मिनिंग काय असतो 0.5च म्हणतो ना आपण. याला पण काय म्हणतो आपण 0.5 म्हणतो. आता 1.4 म्हणजे हा कोण झाला 0.25 झाला. कोणते 2 ऑप्शन सारखे आहेत, दुसरं आणि तिसरं. तरी पण तुम्हाला समजून सांगते. पहा संख्येचा वर्ग, याचा वर्ग काय येणार आहे 0.25, संख्येच्या अर्धाच आलाय. सेम इथे पण होणार आहे, म्हणजे उत्तर काय 2 आणि 3. पुढचा प्रश्न पहा, इथे आपल्याला 4 तक्ता दिले, त्यात संख्या आहेत. प्रश्नचिन्हाच्या जागी काय. पहा आता 6 आणि 5 आपण उभी बेरीज करून पाहू, आडवी बेरीज पाहू. उभं नाही तर आडवं करायचं, मग असं पाहायचं. वेगवेगळे ट्रिक लावून पाहायचे. कधी कधी त्यांना सिरियली लावून पाहायचं असतं. बरं, आता 6 आणि 5 11, 11 आणि 9, 11 आणि 8 19, ह्याचा गेलाय किती उत्तर येतं 6 9. इथे पहा 7 आणि 3 10, 9 19, 6 9, यांची उभी बेरीज किती आली पाहिजे 69. मग 69 मधून हे जर आपण 55 वजा केले, कोणते 55 आहे दोघांची बेरीज, तर किती येत आहे 4 1 14 उत्तर आहे. ऑप्शन मध्ये आहे, दुसरा ऑप्शन येतं. हे बघ कधी कधी असं होतं, हे असे कोडे सोडवताना ना 2 उत्तर पण निघतात, कारण कोणाचं माइंड असं चालतं, कोणाचं माइंड थोडं वेगळं पण चालू शकतं. ठीक आहे, असे उत्तर कन्फ्युजिंग उत्तर शक्यतो पेपरला टाकत नाही. जर टाकले तर प्रश्न कॅन्सल करतात, 2 मार्क वजा करून तुमचा 300च्या ऐवजी 298चा पेपर तयार होतो. दिलेल्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल. पहा काय दिसतंय आपल्याला, बारीसाठी 84, 21 चौक 84, 14 सख 84, उत्तर दुसरं येणार आहे.
कधी कधी गणित एवढं सोपे असतात ते आपल्याशी बोलतात, पण कधी बोलतात जेव्हा आपले पाडे गण वर्ग मूळ सगळे पाठ असतील तर. पुढचा प्रश्न, आता 24 आणि 16 40, 40 आणि 60 यांची बेरीज 100 होतीये. 30, आता ह्यांची बेरीज 70 आणि 30 100 झाली. आता 8 आणि 5 13 7, इथे पण 100 येतीये. 8 आणि 5 13 7 20. आता काय करू आपण, 100 मधून ह्या दोघांची बेरीज वजा करू. 39 अधिक 43 किती आले, 2 82 आले. 100तून 82 गेले, उत्तर येईल 18. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागेचा प्रश्न निवडा. आता पहा, पाडे पाठ असेल तर लगेच समजेल. 15 7 105, 9 7 63, 12 7 84. तो कोण पाहिजे आपल्याला, 7. आणि ऑप्शन पण आहे 7. दिलेल्या प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय निवडा. पुढचा प्रश्न चाललाय आपला. आता पहा, बेरीज पटापट येत असेल तर 7 आणि 5 12, 12 आणि 9 21, म्हणजे ह्या दोघांची बेरीज इथं आहे. मग 8 आणि 2 10, आपण थोडा वेळ 10 लिहू. आता पुढे पहा, आता इथे 17, ह्या दोघांची बेरीज इथे 12 आणि 5 17, 21 आणि 9 30, 10 आणि 8 18, दोन्ही बाजूनी 10 सूट होतोय आपल्याला. चौथं उत्तर. पुढचा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागेचा पर्याय निवडा. थोडंस ऑब्झर्वेशन करायचं, ते आपल्याशी बोलतात. पहा 25, जर 3 आणि 2 5 यांची बेरीज केली, खालच्या दोन संख्यांची बेरीज 5 आली, 4 ने गुणलं 20 आले. सेम पुढे लागतं का बघायचे. 8 आणि 4 12, 2 ने गुणलं 24, लागते कंडिशन. 7 आणि 5 12, 12 त्रिक 36, म्हणजे खालच्या दोघांची बेरीज गुणिले वरचा. मग इथे कोण पाहिजे, आता हे 1 ने भागलं तर 19. ठीक आहे, म्हणजे इथे जर 9 टाकला तर 9 आणि 10 19, 19 1 19, उत्तर कोण आलं आपलं 9, पहिलं ऑप्शन. ठीक आहे, छान दिसायचं, तिथे खोडून टाकलं 19 उत्तर आलं. पुढचा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय निवडायचे आपल्याला. आता पहा, 7 आणि 2 9, 9 चौक 36, पहिली कंडिशन आली, ही पुढे लागते का पाहिजे. 5 आणि 1 6, 6 चौक 24, 8 आणि 3 11, 11 गुणिले 4 24. मग आता इथे काय, तर आपण उलट करू, याला 4 ने भागून घेऊया. किती 8 उत्तर येतं 4 ने भागलं की. इथे कोण पाहिजे आपल्याला, 2. 2 आणि 6 8, 8 चौक 32, 2 ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागेचा पर्याय निवडा. आता पहा, याचा वर्ग केला 25, याचा वर्ग 4 नाहीच. मग कधी कधी काय असतं, एकाचा घन एकाचा वर्ग असं करून पाहायचं. 5 चा वर्ग 25, 2 चा वर्ग नाही, घन करायचं आपलं. 2 चा घन 8 आणि 5 चा वर्ग 25, 33. ठीक आहे, या कॉलम साठी सूट झालंय. 6 चा वर्ग 36 आणि 1 चा घन 1 37, सूट होतंय. मग काय करू आपण आता, 43 मधून 4 चा वर्ग वजा करू, किती उरले 27. 27 हा कोणाचा घन असतो, 3 चा. उत्तर काय आहे आपलं चौथा पर्याय. पुढचा प्रश्न, एका वाहनतळावर रिक्षा व मोटरसायकल मिळून 40 आहेत, त्यांची चाके 94 आहेत, तर रिक्षापेक्षा मोटरसायकल किती जास्त आहेत. पहा, असा प्रश्न असतो. कधी मोर हरण दिले असतात, मोर ससे दिले असतात. बरं ठीक आहे, आता रिक्षाला आपण x म्हणू आणि मोटरसायकलला y म्हणू. दोघांची बेरीज किती दिली त्यांनी, 40 दिली. आता चाकांची बेरीज 94 दिली, चाकांची बेरीज 94. पण आता पहा, रिक्षा किती चाक असतात, 3. मग इथे येणार आहे 3x. x रिक्षा आहेत, x रिक्षाचे चाक 3x आणि मोटरसायकलला 2 चाक असतात, ते होणार 2y. तर यांची बेरीज करायची. ठीक, पण बेरीज करण्यापूर्वी आपण काय करतो, यांना समान करून घ्यायचं असतं. ठीक आहे, मग याला काय करावं लागेल, इथे 2 आहे, इथे 2 आहे, आपण दुप्पट करूया. इथे 2 होणार, इथे 2 होणार आणि इथे होणार आहे 80. यांची आता बेरीज पेक्षा आपल्याला वजाबाकी सोपी पडेल. मी हा नंबर वरती लिहून घेते, अधिक 2y बरोबर 94. समजतंय. इथे वजा येणार, इथे वजा, वजा अधिक हे y टर्म पूर्ण कॅन्सल होणार आणि इथे उरला 1x आणि इथे उरले 14. म्हणजे रिक्षा किती आल्या, रिक्षा आल्या 14. टोटल किती आहे 40. आपल्याला काय काढायचं, मोटरसायकल काढायच्या. कितीने जास्त ते काढायचंय. आता मोटरसायकल 14, 40 मधून हे 14 वजा केले, किती उरतात
40 मधून 14 गेले 26. ठीक आहे, 26 मोटरसायकली, रिक्षा आहे 14. कितीने जास्त या दोघांची पुन्हा बेरीज करा. 12. समजले? यांची वजाबाकी करा ना, यांची वजाबाकी करायची आपल्याला, यांची वजाबाकी करायची. बरोबर आहे, कितीने जास्त कमी म्हटल्यावर ती वजाबाकी करायची. 12. पुढचा प्रश्न खूप छान प्रश्न आहे तो, याला खरी स्कॉलरशिप म्हणतात. घोकंपट्टी नाही, काही नाही, काही नाही. प्रश्नचिन्हाच्या जागेचा प्रश्न निवडा. बर, आता 8 आणि 5 13. हाय पा 8 आणि 5 13. 13 तर 49 मध्ये काय नातं आहे? तीनाचं, तिप्पट आहे. जर यांची वजाबाकी केली 8 अधिक आणि गुणाकारात 8 वजा 5, यांची बेरीज आणि वजाबाकी यांचा गुणाकार करा. 8 आणि 5 13 गुणिले 3 बरोबर 39. सेम पुढे पहा येते का? यांची बेरीज 10 वजाबाकी 4, 10 चौक 40. यांची बेरीज 8 वजाबाकी 4, 8 चौक 32. मग यांची बेरीज किती येते? 9 4 13 आणि वजाबाकी येणार आहे 5, 3 5 65. या गणिताची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केली की आपल्या ट्रिक बरोबर समोर येतात. आपल्या प्रश्नाच्या जागेचा पर्याय निवडा. आता पहा इथं 7 आणि 3 10 0 6 4 4 4 8 9 100 बेरीज येते आडवी. आता ह्याची करून पाहू. 6 7 0 100. ओके, आडवी बेरीज 100 येते. मग 100 मधून यांची बेरीज किती येणार आहे? 9 6 6 66. करायची वजा 34. दुसरा पर्याय, तिसरा पर्याय, सॉरी तिसरा पर्याय 34. बरं, आज आपण पाहिले 10.5 पाहिले. 10.5 बरोबरच आपला 10वा चॅप्टर पूर्ण संपलेला आहे. आता शेवटचा आणि शेवटचा, फक्त शेवटचा चॅप्टर राहिला आहे 11वा. तो सगळ्या आकृत्यांवरती आहे. खूप चांगला आहे. थोडं निरीक्षण शक्ती वाढवा आणि थोडं कागदांसंगत कट बीट करतात ना, ते खेळत राहा. मी तुम्हाला पुढचा लेक्चर पटकन समजेल.